हां थोडी सिट डाऊन कसे आहे तुम्ही सगळेजण छान शेवटचं तास म्हणून बोर तर झालं ना ओके आजच्या तासाला आपण इयत्ता आठवीत आपण भूगोल बघणार आहोत सर्वांनी भूगोल विषयाची वया पुस्तकावर काढून ठेवा आणि नवीन पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे LCDवर ते काळजीपूर्वक बघायचं आणि त्यावर आता तुम्ही मला प्रश्न विचारा दाखव चित्र काय दिसते बघा चित्रामध्ये तुम्हाला सांग तू सांगता नाही माणसांची गर्दी कुठे कुठे दिसते तुला गर्दी माणसांची आणि इकडे काय दिसते तुला चित्रामध्ये म्हणजे सगळीकडे माणसांची गर्दीची ट्रेनमध्ये माणसांकडे प्रवास करतायत त्यानंतर इकडे बाजारामध्ये बघा की त्या गोष्टी दिसते एकदम झोपटपट्ट्याने लोक दिसतात भरपूर त्यानंतर लोक रस्त्यावर स्वयंपाक करतात आणि इकडं वाहनाची रहदारी दिसते बरं या सगळ्या समस्येला कारणीभूत कोण आहे असं तुम्हाला वाटतं या सगळ्या समस्येची चिंती कोण आहे हां मानव म्हणजे कशामुळे समस्या निर्माण झाल्या छान अगदी बरोबर करिश्माने बरोबर उत्तर सांगितलं तिच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे तुम्हाला या चित्रामध्ये जे जे काही समस्या दिसतात या सगळ्या समस्येची चिंती कोण आहे लोकसंख्या वाढती लोकसंख्या या सगळ्या समस्यांना जन्म देते त्यामुळे आजच्या तासामध्ये आपण लोकसंख्या वाढ कारणे आणि उपाय हा पाठ पाहणार आहोत सगळ्यांनी पाठाचं नाव लिहून घ्या लोकसंख्या वाढ कारणे आणि उपाय मला सांगा लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे प्रयत्न करा कितवा बरं प्रयत्न छान केलेला करिश्मानंतर उत्तर तिचं बरोबर आलं नाही हां तिसरा प्रत्यक्षाने सुद्धा प्रयत्न चांगला केलेला पण उत्तर तिचं सुद्धा चुकलेलं आहे कोण सांगेल हां छान तुझ्यासाठी टाळ्या वाजवा अगदी बरोबर उत्तर चिंतलेले आपण दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा करतो जुलै महिन्यात असतो बघा 11 जुलै हा दरवर्षी आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतो आलं लक्षात आता मला सांगा की भारतामध्ये लोकसंख्या वाढीची विविध कारणे कोणकोणती आहेत कशामुळे भारताची लोकसंख्या वाढलेली गरिबी आहे निरक्षरता बरोबर दळणवळण सुविधेचा अभाव करमणुकीचा अभाव आहे त्यामुळे भारताची लोकसंख्या वाढलेली काही रूढी प्रथा परंपरा आहेत जसं की मुलगा वंशाचा दिवा म्हणते की नाही काही रूढी प्रथा परंपरा आहेत त्यामुळे सुद्धा काय झालं की अंधश्रद्धा भारतामधून भारताची लोकसंख्या वाढलेली आहे अगदी बरोबर भारतातल्या लोकसंख्या वाढीचे काय दुष्परिणाम झाले आपल्या याच्यावर सांगा रोजगार नाही बेरोजगार लोक दिसतात आपल्याला भरपूर आणखी काय दिसते भूकमारी दिसते लोकांना अन्न खायला मिळत आहे अगदी बरोबर आणखी काय परिणाम दिसतात आपल्याला सांगा राहायला जागा नाही लोकांना मुंबईसारख्या शहरामध्ये लोक खूप ताटलोटीमध्ये राहतात म्हणजे लोकसंख्येचे खूप दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुम्ही सांगा म्हणजे हम दो हमारा एक नारा महाराष्ट्र शासनाचं एक भारताचं ते आपण लागू शकतो लोक शिक्षण देऊ शकतात आपण लोकांना वेगवेगळी माहिती वगैरे त्याची माहिती देऊ शकतो बरोबर की नाही म्हणजे असे काही प्रश्न आपण करतात बस बरोबर सांगते लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी प्रसारमाध्यमे कशी मदत करू शकतात आपल्याला TV वर्तमानपत्र कशी मदत करू शकतात काय करू शकतील ते लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी लोकसंख्या
लोकसंख्येविषयीचे जे काही दुष्परिणाम त्याची माहिती पण दाखवू शकतात. वेगवेगळ्या जाहिराती लोकसंख्या शिक्षणाचे टीव्हीवर प्रसारित करू शकतात की ज्याच्यामुळे लोकांमध्ये लोकसंख्या शिक्षणाविषयी जाणीव-जागृती निर्माण होते. अगदी बरोबर. लोकसंख्या वाढ कमी व्हावी यासाठी शासनाने काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? बघा, विचार करा. सांगतो मी. अगदी बरोबर. शासनानं वेगवेगळ्या योजना राबवल्या पाहिजे. बरोबर आहे की नाही? कुटुंब नियोजनाचे जे काही ऑपरेशन वगैरे शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यासाठी ते रक्कम देतात, ते म्हणजे मोफत सुद्धा असतं ते. अगदी बरोबर. आणि शासनाने जे काही लोक शिक्षणाचे जे काही योजना आहेत त्याच्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. अगदी बरोबर सांगितलं. आता लोकसंख्या शिक्षण हा संदेश आपल्याला लोकांपर्यंत पोहोचत यासाठीच काही घोषवाक्य तुम्हाला तयार करता येईल का? लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम लोकांना समजून सांगायचे, त्यासाठी तुम्हाला काही घोषवाक्य तयार करता येतील का? जसं मी एक सांगतो बघा, लहान कुटुंब सुखी कुटुंब, अशी काही घोषवाक्य. हां सांग. एक मूल एक झाड. छान. त्यानंतर कुटुंब लहान सुख महान. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीचा आपण आजच्या तासाला भारतीय लोकसंख्या वाढ, कार्य आणि उपाय या पातळीविषयी माहिती करू. उर्वरित चर्चा आपण पुढच्या तासाला पाहू.